अमावस्याच्या त्या काळोख्या रात्री अचानक तुमच्या घराचा दरवाजा वाजला आणि समोर एक असा विसरलेला चेहरा किंवा भूतकाळातील एक असं रहस्यमय पत्र येऊन उभे ठाकले, ज्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. रोखून धरा तुमचा श्वास, कारण मिथुन राशींच्या जातकांसाठी या अमावस्येनंतर नशिबाचा असा एक भयंकर आणि थरारक खेळ सुरू होतोय, जो आजवर तुमच्यापासून पूर्णपणे लपवून ठेवला गेला होता. हे फक्त साधे भविष्य नाही, तर एका भयानक सत्याचा पर्दाफाश आहे, जिथे तुमच्या पाठीमागे चाललेले गुप्त षडयंत्र उघडे पडणार आहे आणि तुम्हाला अचानक दोन अत्यंत धोकादायक वाटांपैकी एकाच मार्गाची निवड करावी लागणार आहे. हा निर्णयाचा क्षण इतका गंभीर आहे की एका चुकीच्या पावलाने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, तर एका योग्य निर्णयाने तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. या काळात तुमच्या आसपासच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून संकटाच्या खाईत उडी मारण्यासारखे आहे, कारण तुमच्या जवळचे काही चेहरे तुमच्या विरुद्ध एक गुप्त जाळे विणत आहेत. निसर्गाने तुम्हाला दिलेला सर्वात मोठा आणि कडक इशारा म्हणजे तुमची स्वतःची जीभ आणि शब्द. जर तुम्ही या काळात रागाच्या भरात कोणाला गुप्त गोष्टी सांगितली किंवा चुकीचे वचन दिले, तर तुमचा बनलेला खेळ एका सेकंदात राख रांगोळीत जमा होईल. पण घाबरू नका, कारण या भयंकर वादळानंतरच तुमच्या आयुष्यात एक असा अभूतपूर्व आणि अद्भुत बदल घडणार आहे, जो शत्रूंचे दात खट्टे करेल. मिथुन राशीचा शक्तिशाली स्वामी बुध ग्रह आणि बुधादित्य योगाची प्रचंड ऊर्जा सक्रिय होताच तुमच्यावर वर्षानुवर्षे असलेला मानसिक दबाव, खोट्या लोकांचा वेळंक आणि गुप्त शत्रूंचा त्रास मुळापासून उखडून फेकला जाणार आहे. ज्या लोकांनी भूतकाळात तुम्हाला हसण्यावारे नेले होते, तुमची फजिती केली होती, तेच लोक आता तुमच्या एका नजरेसाठी आणि सल्ल्यासाठी तडफडताना दिसतील. नोकरी, व्यवसाय, राहते घर किंवा शहर बदलण्याचा जो अडकलेला निर्णय तुम्हाला आतून पोखरत होता, तो आता अशा काही थरारक वेगाने मार्गी लागेल की पाहणारे अवाक होतील. पैशांच्या बाबतीत तर नशिबाचे चक्र इतके वेगाने फिरेल की एकाच वेळी अनेक गुप्त मार्गांनी तुमच्याकडे पैशाचा प्रवाह सुरू होईल. भगवान श्री विष्णू आणि विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या असीम देवी शक्तीमुळे तुमची बुद्धी आणि संवाद कौशल्य इतके तीक्ष्ण बनेल की समोरची व्यक्ती तुमच्या शब्दांनी मंत्रमुग्ध होऊन शरण येईल. याच काळात तुमच्या कुंडलीतील इतर ग्रहांची साथ मिळाल्यामुळे जुने कर्ज किंवा पैशांशी संबंधित वाद कायदेशीररित्या मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत. जर तुम्ही शेअर बाजार, डिजिटल मीडिया किंवा कन्सल्टन्सी क्षेत्रात असाल, तर तुम्हाला अशी काही मोठी गुप्त डील मिळू शकते, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नवीन लोकांना भेटताना आणि सामाजिक संबंध प्रस्थापित करताना तुमची बुद्धिमत्ताच तुमची सर्वात मोठी ढाल ठरणार आहे. कौटुंबिक आयुष्यातही एक विलक्षण शांतता पसरेल, जिथे घरातील जुने मतभेद संपुष्टात येतील आणि गुप्त शत्रूंचा बुरखा फाटल्यामुळे घरातील वातावरण सुरक्षित होईल. आरोग्यविषयक तक्रारींच्या बाबतीत बोलायचे झाले तर मज्जासंस्था किंवा त्वचेच्या जुन्या समस्यांवर आता तुम्हाला कायमस्वरूपी आराम मिळताना दिसेल. सकाळी लवकर उठून हिरव्या निसर्गात फिरणे आणि गणपती अर्थशीर्षाचे पठण करणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वेगाने वाढवेल. तुमच्या मनात असलेल्या योजना आता अत्यंत गुप्त ठेवा, कारण तुमच्या एका चुकीच्या पावलाची वाट पाहत आहे अनेक वाईट नजरा टपून बसल्या आहेत. तुमच्या खांद्यावर असलेली जबाबदाऱ्यांची भयंकर टांगती तलवार तुम्हाला आतून घाबरून सोडेल, पण याच भीतीचे रूपांतर तुम्ही एका प्रचंड ताकदीत करणार आहात. अचानक मध्यरात्री लागणारा एखादा गुड फोन किंवा मेसेज तुमच्या संपूर्ण दिवसाची झोप उडून देईल, पण तोच मेसेज तुमच्या यशाची गुप्त गुरुकिल्ली ठरेल. रात्रीच्या वेळी अचानक येणारी अस्वस्थता तुम्हाला एखाद्या मोठ्या संकटाची पूर्वकल्पना देईल, ज्यामुळे तुम्ही आधीच सावध होऊन शत्रूचा डाव उधळून लावाल. तुमच्या ओळखीच्याच एका व्यक्तीचा बुरखा गळून पडताना पाहून तुमच्या पायाखालची जमीन निसटेल, कारण मित्र बनून वावरणारा तोच खरा सापासारखा डंक मारणारा शत्रू असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध रचला जाणारा कट शेवटच्या क्षणी तुमच्या हाती लागेल आणि तुम्ही त्यांना त्यांच्याच जाळ्यात असे अडकवाल की ते पुन्हा डोकेवर काढणार नाहीत. पैशांच्या देवाणघेवाणीत झालेली एखादी जुनी चूक किंवा गहाळ झालेली कागदपत्र अचानक समोर येऊन तुमचा श्वास रोखून धरेल, पण याच क्षणी तुमच्या बुद्धीची तीक्ष्ण धार चालेल आणि तुम्ही त्या संकटातून एखाद्या कुशल जादूगारासारखे सही सलामत बाहेर पडाल. मध्यरात्री तुम्हाला वाटेल की सगळे काही संपले आहे, पण अगदी शेवटच्या क्षणी आकाशातून एक अदृश्य दैवी हात तुम्हाला सावरण्यासाठी खाली येईल. ज्या जमिनीवर किंवा मालमत्तेवरून वर्षानुवर्षे वास सुरू होता, तिथे रात्रीच्या वेळी घडणारी एखादी अनाकलनीय घटना संपूर्ण खेळाचे पारडे तुमच्या बाजूने झुकवेल. तुम्हाला भेटायला येणारी एक अनोळखी व्यक्ती तुमच्या हातात असा एक पुरावा देईल, जो पाहून विरोधी पक्षाची बोलती कायमची बंद होईल
अचानक होणारा धन लाभ तुम्हाला आनंद तर देईल, पण त्यासोबतच तो पैसा सांभाळण्याचे एक भयंकर आव्हान तुमच्यासमोर उभे राहील. मित्रांच्या वेशात फिरणारे गुप्तहेर तुमच्या घरातील गुपिते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे घरातील गोष्टी उंबरठ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका. रात्री पडणारी विचित्र स्वप्ने तुम्हाला एखाद्या जुन्या मंदिराची किंवा गुप्त जागेची आठवण करून देतील. तिथे जाऊन नतमस्तक होताच तुमचे नशीब पालटणार आहे. अचानक उद्भवणारी एखादी अडचण तुम्हाला प्रवासाला जाण्यास भाग पाडेल आणि तोच प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल. काळोखात लपलेले सत्य जेव्हा सूर्यप्रकाशासारखे लखलखून समोर येईल, तेव्हा तुम्हाला समजेल की नियतीने तुम्हाला किती मोठ्या दुर्घटनेतून वाचवले आहे. तुमच्या राशीतील बुध आणि सूर्याची युती एक असा अग्निपरीक्षेचा योग बनत आहेत, जिथे सोन्यासारखे तापून निघाल्याशिवाय तुम्हाला तुमचे खरे रूप सापडणार नाही. जुन्या मित्र मैत्रिणींकडून येणारा अचानक संपर्क तुमच्या आयुष्यात एक नवीन थरार आणि नव्या संधीची ठिणगी घेऊन येईल. तुमच्या मनात चाललेली विचारांची भयंकर चक्रीवादळे तुम्हाला एका जागी स्थिर बसू देणार नाहीत. पण याच अवस्थेतून एका क्रांतिकारक कल्पनेचा जन्म होईल. व्यवसायात पार्टनरशिप करणाऱ्यांनी 100 वेळा विचार करावा, कारण कागदपत्रामागे दडलेला एक बारीक मजकूर तुम्हाला मोठ्या मोठ्या आर्थिक संकटात ढकलण्याचा कट असू शकतो. काही काळासाठी तुम्हाला वाटेल की जग तुमच्या विरोधात उभे ठाकले आहे, पण तोच काळ तुम्हाला जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनून बाहेर काढेल. अमावस्येचा हा भयंकर काळ संपताच तुमच्या शत्रूंच्या गोठात अचानक प्रचंड खळबळ उडेल आणि ते स्वतःहून तुमची माफी मागण्यास भाग पडतील. तुम्ही ज्या एका गोष्टीला गमावले म्हणून वर्षानुवर्षे अश्रू ढाळत होतात, तीच गोष्ट एका नव्या आणि आर्थिक भव्य रूपात तुमच्याकडे परत येईल. तुमच्या विरुद्ध पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा फुगा तुमच्या एकाच ठोस पुराव्याने क्षणात फुटेल आणि तुमची प्रतिष्ठा दुपटीने वाढेल. निसर्गाच्या गुपितांमधून मिळणारे हे गूढ संकेत तुमच्या अंतरात्म्याला जागे करतील आणि तुमची 6th सेन्स म्हणजे 6वी ज्ञानेंद्रिय भयंकर तीक्ष्ण होतील. भविष्यात काय घडणार आहे याची चाहूल तुम्हाला आधीच लागू लागेल, ज्यामुळे जगातील कोणतीही फसवणूक तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रत्येक पावलावर येणाऱ्या अडचणींचे रूपांतर तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेने मोठ्या संधीमध्ये कराल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अभूतपूर्व यश घेऊन येत असून स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विजय हमखास मिळणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ग्रहांची ही स्थिती तुमच्यासाठी सर्वात मोठे वरदान ठरेल. तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध कितीही कारस्थाने रचण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्या तल्लख बुद्धिमत्तेपुढे ते स्वतःहून माघार घेतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होत असून अडकलेला जुना पैसा अचानक परत येऊन तुमची आर्थिक अडचण कायमची दूर करेल. घरामध्ये एखादे धार्मिक किंवा मंगल कार्य ठरण्याचे योग येत असून घरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय राहील. तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य इतके तीक्ष्ण होईल की लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी स्वतः पुढे येतील. कला, साहित्य, लेखन आणि वक्तृत्व क्षेत्रात असलेल्या मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ एक सुवर्ण इतिहास रचणारा ठरेल. प्रवासाचे नवे योग जुळून येत असून हे प्रवास केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून तुम्हाला भविष्यासाठी मोठे आर्थिक फायदे मिळतील. भूतकाळात झालेल्या चुकातून धडा घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व आणि खंबीर बनून पुढे जाणार आहात. तुमच्या मनातील सकारात्मक विचार आणि कामाप्रती असलेली निष्ठाच तुमच्या भाग्योदयाची घरी गुरुकिल्ली ठरेल. आयुष्याच्या टप्प्यावर तुम्हाला अचानक एका अशा व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल, जी व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून काम करेल. तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षक तेज दिसायला सुरुवात होईल, जे लोकांना तुमच्याकडे आपोआप आकर्षित करेल. वेळेचा योग्य वापर करणे आणि मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे हीच आता तुमच्या यशाची खरी सूत्रे असणार आहेत. अनेक दिवसांपासून मनात रेंगाळणारी एखादी गुप्त इच्छा किंवा स्वप्न आता वास्तवात उतरताना पाहून तुम्हाला स्वतःवर आश्चर्य वाटेल. निसर्गाने तुमच्यासाठी तयार केलेले हे नवे दालन आता पूर्णपणे उघडले असून तुम्हाला फक्त निर्भयपणे पहिले पाऊल पुढे टाकायचे आहे. कित्येक वर्षापासून तुमच्या मनात चालणारी एक भळभळती जुनी जखम आणि ज्या एका काळजाला भिडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही शोधत होता, ते रहस्यमय उत्तर आता तुमच्यासमोर अगदी स्पष्टपणे उघड होईल. हा काळ केवळ एक सामान्य काळ नसून तुमच्या आयुष्याचा सुवर्ण काळ आणि भाग्योदयाचा महासंग्राम आहे, जिथे तुम्ही फिनिक्स पक्षीसारखे राखेतून गगनभरारी मारणार आहात. हा व्हिडिओ येथेच बंद करून निघून जाण्याची चूक अजिबात करू नका, कारण नियतीने तुमच्यासाठी दिलेले हे एक अंतिम प्रॉमिस आहे. जर तुम्हाला तुमच्या नशिबाची ही बंद दारे कायमची उघडायची असतील आणि या दैवी शक्तीचे संरक्षण हवे असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये मी माझे नशीब बदलण्याचे प्रॉमिस करतो किंवा करते, जय श्री गणेश हीच महाप्रॉमिस कमेंट टाईप करा
हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांसोबत लगेच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून या गूढ प्रवासाचे साक्षीदार बना.